सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग जवळील खून प्रकरणाचा उलगडा. उमदीतील आरोपी अटकेत. वळसंग परिसरात आढळलेल्या 32 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी जत पोलिसांनी वेगाने तपास करत उमदी येथील एका संशयिताला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे. लग्नासाठी सातत्याने तगादा लावल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे. मृत महिला व आरोपीची माहिती. मृत महिलेचे नाव सविता विजय घोडके, वय 32, राहणार वागी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिदापा मडापा आमागोडरू, वय 37, राहणार हळ दोडवरू गल्ली, उमदी, तालुका जत असे आहे. घटना कशी उघडकीस आली? दिनांक 30 मार्च 2026 रोजी अमृतवाडी येथील पोलीस पाटील यांनी नायरा पेट्रोल पंपाजवळील शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती जत पोलिसांना दिली. तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले. हा खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जत पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आणि गोपनीय विभागाने तांत्रिक पुरावे व माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासातून ओळख पटली. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर संशयाची सुई आरोपी सिदापा आमागोडरू यांच्याकडे वळली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खुनामागील कारण. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत सविता घोडके आणि आरोपी यांच्यात ओळख होती. सविता घोडके ही आरोपीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावत होती. तसेच लग्न न केल्यास आरोपीच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकीही देत होते. या सततच्या दबावामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. खून कसा केला? दिनांक 28 मार्च 2026 रोजी सविता जत येथे आली होती. आरोपीने तिला मोटरसायकलवरून अमृतवाडी येथील ओसाड शेतात नेले. तिथे ओढणीने गळा ओढून तिची हत्या केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून मृत्यू निश्चित केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाला. पोलिसांची कारवाई. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर तसेच पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या केला. अत्यंत कमी वेळात आरोपीला अटक करून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे. परिसरात खळबळ. या घटनेमुळे वळसंग व अमृतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करून आरोपीला अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास सुरू. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.